सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। आज आपण जे काही राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो त्यामागचं कारण म्हणजे आपल्यामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट जागृत करणं, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं हा यामागचा उद्देश आहे। का आपण हे साजरं करतो? कारण आज आपण जे काही आहे माणसानं जी काही प्रगती केलेली आहे अश्मयुगापासून ते डिजिटल युगापर्यंत। आता अश्मयुग म्हणजे काय रे, की या काळात लोकांना म्हणजे अंगावर कपडे सुद्धा नव्हते, या कपड्याचा सुद्धा शोध लागला नव्हता, असे भटकंतीनं जीवन जगायचे, कच्चं अन्न खायचे, कच्चं शिकार करून कच्चं मांस खायचे, कशाचा शोध लागला नव्हता, त्याला म्हणतात अश्मयुग। माणसानं अशी प्रगती करत करत नवीन नवीन शोध लावत लावत आज आपण अशा युगात जगतोय की डिजिटल युग आहे, बरोबर। अख्ख्या जगभरातली माहिती एका क्लिकवर आपल्याला माहिती होती। ही केलेली माणसाची प्रगती ते कशामुळे केलेली आहे, तर ते केलेली आहे विज्ञानामुळे। मग विज्ञान म्हणजे नेमकं काय, हे जोपर्यंत आपल्याला उलगडत नाही तोपर्यंत आपण आपली प्रगतीच करू शकत नाही। विज्ञान म्हणजे काय रे, असा शब्दशः जर अर्थ घेतला विशेष असे ज्ञान, त्याला विज्ञान असे म्हणतात। म्हणजे असं विशेष असं ज्ञान आपल्याला कसं मिळतं, कुठून मिळतं, काय करावं लागतं त्यासाठी करावं लागतं आपल्याला सूक्ष्म असं निरीक्षण करावं लागतं। सूक्ष्म असं निरीक्षण केल्यानंतर त्यातून चिकित्सक प्रयोग करून तर्कशुद्ध अशी मांडणी करावी लागते, त्यालाच असं विज्ञान म्हणतात। काय म्हटलं मी? सूक्ष्म निरीक्षण व काय चिकित्सक प्रयोगातून तर्कशुद्ध तर्कसंगत अशी मांडणी करणे, याला विज्ञान असे म्हणतात। विज्ञान म्हणजे काय, की जुन्याच्या बोधातून काय नव्याचा शोध घेणे, त्याला विज्ञान असे म्हणतात। आपण नवीन शोध कधी लावतो, तेव्हा आपल्याला कोणती तरी समस्या निर्माण होते, त्या समस्येच्या मुळाशी गेलं की नवीन शोध लागत असतो। समस्येच्या मुळाशी आपल्या इथं भारतात टेक्निक काय होत असते, आपल्याकडे समस्या आली, आपण काय करतो रे, समस्या आली 20 रुपयाचा नारळ, 10 रुपयाचा शेंदूर, 1 रुपयाची अगरबत्ती, जातो देवाकडे, हे माझी समस्या सोडव म्हणतो। देवाला आपण येडं बनवतो। देव अशाने आपली समस्या सोडतो का? नाही। जर एखादी समस्या निर्माण झाली तर काय करायला पाहिजे, ते त्या समस्येच्या मुळाशी जायला पाहिजे। ते त्यासाठी 3 प्रश्न विचारायचे, कोणते? व्हाट, हाऊ आणि व्हाय। आता मॅडमनी सांगितले तसे काय, समस्या जर एकदा निर्माण झाली की त्याला 3 प्रश्न करायचे, कोणते? की हे समस्या नेमके काय आहे बा, ते कशी निर्माण झाली आणि का निर्माण झाली। तेव्हा कधीतरी आपल्याला त्याचं उत्तर शोधते। आपल्याला उत्तर मिळणं म्हणजे काय रे, नवीन शोध लावण्यासारखंच आहे। एक मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो। असंच एका विज्ञान प्रदर्शन भरलं होतं, त्यातील एक मुलगी होती, तिला काहीतरी नाव ठेवावं लागेल, तिचं नाव होतं म्हणून नायरा। एक नायरा नावाची मुलगी असते, काय होते, तिला असंच आपलं एक प्रोजेक्ट नाही का काय करायचं असते, सादर करायचं असते, आणि त्याला पॅक करते वेळेस नाही का तिला पाहिजे होतं, तिला स्टॅपलरच्या पिना मारायच्या होत्या। नेमकं सादर करायचं म्हणलं की नाही का तिला स्टॅपलर करून नाही का तिला पॅक करायचं होतं, परंतु अचानकच नाही का काय होते, तिच्या त्या स्टॅपलरच्या पिना संपून जातात। मग पिना संपल्यानंतर नाही का धांदळ उठते, तिचं काही पॅकिंग होत नाही। मग काय होते, टीचर कडून नाही का त्यांना तिला काय होते, पनिशमेंट होते। मग पनिशमेंट झाल्यामुळे नाही का तिनं मग मूळ समस्येच्या तिची समस्या काय होती रे, की नेमकं ऐन टायमाला तिच्या स्टॅपलरच्या पिना संपल्या। मग तिनं नवीन शोध काय लावला बघा बा, तिनं काय केलं की ज्यावेळेस तिनं पिना टाकल्यानंतर त्याच्या शेवटच्या नाही का 5 पिनांना काय केलेलं आहे तिनं, की नेल पॉलिश आहे ना, ते नेल पॉलिश नाही का त्याला केलेलं आहे। म्हणजे काय, की जेव्हा शेवट होत राहते, जेव्हा पिना संपत येतात तेव्हा कलरची पिन आली स्टॅपलरला की समजायचं की आपल्या पिना संपत आलेल्या आहेत, आपल्याला रेडी ठेवावं लागणार आहे। म्हणजे इथून सर्च झालं की नाही पा, शोध कसा लागते, साध्या गोष्टीतून शोध लागते। फक्त त्यासाठी काय पाहिजे, ते आपली सूक्ष्म असं निरीक्षण पाहिजे, ते ऑब्झर्वेशन पाहिजे ते, आणि तसे प्रयोग करून नाही का असे नवनवीन शोध लागतात। तसाच शोध हा कोणी लावलेला आहे, की आपल्या भारताचे एक महान शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण। हे मूळचे कुठचे होते, तामिळनाडूचे, आणि त्यांनी आपला रिसर्च कुठे केलेला आहे, कोलकात्याला त्यांनी केलेला आहे। कारण आपल्या भारतावर ज्यावेळेस स्वातंत्र्य होतं ना ब्रिटिशांचं, तेव्हा त्यांची राजधानी जे काय ते कुठली होती, त्यांची कॅपिटल होती कोलकाता। मग नंतर आलेली आहे दिल्लीला। मग कोलकात्याला असताना नाही का तिथं सर्वात प्रथम नाही का ब्रिटिशांनी कोणतं हस्तगत केलेलं आहे, तर पश्चिम बंगालमध्ये नाही का त्यांनी टाकून पश्चिम बंगाल जिंकलेला होता, आणि तिथंच त्यांनी सर्व डेव्हलपमेंट केली। जगातील एकमेव नाही का खंड आहे का युरोप खंड, त्यांनी काय केलेलं आहे, औद्योगिक क्रांती केलेली आहे। आता सी.व्ही. रमण यांना काय मिळालं आहे रे, 1930 साली जगातील सर्वोच्च असा नोबेल प्राइज मिळालेला आहे। आता या नोबेल प्राइज विषयी तुम्हाला सांगतो, ज्यांना कोणाला हे नोबेल प्राइज मिळते ना, त्यांना काय काय फॅसिलिटी असतात। जगभरात जिथं कुठं जाऊ त्यांना सर्व काही फ्री असते, नुसतंच फ्री नसते, ते त्यांना मान असतो, मान मिळत असतो जगभरामध्ये। कारण त्यांचा जे काही ज्ञानाचा वापर आहे ते देश करतात। आज जगातील सर्वात पॉवरफुल देश कोणता आहे, अमेरिका आहे की नाही। यामागचं कारण काय रे, की जगातील
जेवढे काही लोक असे अति हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना नाही का मानाचा सन्मान दिला आहे, भरपूर काही पगार देऊन नाही का त्यांनी अमेरिकेतच स्थायिक केलेलं आहे. आपल्या भारतातील नाही का असे खूप नोबेल प्राइज मिळालेले आहेत, पण ते कुठलं आहे तर स्थायिक त्यांनी तिथलं राष्ट्रीयत्व धारण केलेलं आहे, कुठचं अमेरिकेचं. एकमेव आपले चंद्रशेखर रामन आहेत, त्यांनी काय केलेलं आहे रे, आपल्या भारतातच शोध लावला आणि भारतातच राहिले आणि त्यांनी त्यांच्या बुद्धीचा वापर पूर्ण भारतासाठी केलेला आहे. म्हणून त्यांच्या स्मरणात आज ना रमण यांची जयंती आहे ना पुण्यतिथी आहे. त्यांची जयंती कधी आहे रे, तर 7 नोव्हेंबरला आहे आणि मृत्यू पुण्यतिथी कधी आहे, 31 नोव्हेंबरला आहे. ना त्यांचा जन्म आहे ना त्यांची पुण्यतिथी आहे, तरी आज आपण त्यांच्या स्मृतितिथ्या आपण काय करत असतो, हा सायन्स डे नाही का साजरा करत असतो. यामागचं कारण काय, की 1900 आजच्या दिवशी म्हणजे काय 28 फेब्रुवारी 1928ला त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचा जो काही प्रबंध आहे तो काय केलेला आहे, सादर केला होता. प्रबंध म्हणजे काय, त्यांना PhD म्हणतात, ते सादर केला आणि 2 वर्षानंतर 1930ला त्यांना नोबेल प्राइज मिळालं. आणि हे नोबेल प्राइज माहिती आहे का कसं मिळालं, अख्ख्या आशिया खंडातलं सर्वात पहिले नोबेल प्राइज मिळालेले होते चंद्रशेखर वेंकट रमण, त्यांना CV रमण असे म्हणतात. आता हे त्यांचा प्रबंध म्हणजे काय, की त्यातून एक नवी दिशा मिळालेली आहे अख्ख्या जगाला. ते नेमकं काय आहे, त्यांना रामन इफेक्ट म्हणतात. रमन इफेक्ट म्हणजे दुसरं तिसरं काय नसून हे प्रकाशाचे विकिरण आहेत. हे कशी घटना झाली, त्यांनी काय केलं, एकदा असंच नाही का लेक्चरसाठी म्हणून एका प्रदेशात जात होते. जात असताना त्यांनी मेडिटेरेनियन सी मधून जात होते, भूमध्य सागरातून जात होते. आता भूमध्य सागराचं पाणी कसं आहे, निळं आहे. त्याच्यावर पहिलेही संशोधन झालं होतं, की आपल्याला काय सांगण्यात आलं होतं, आताही आपल्याला सांगण्यात येते बघा पा, की आकाशाचा रंग निळा का आहे, कारण समुद्राचं पाणी निळं आहे. असं काही नाही, काही काही समुद्राचं पाणी तर लाल आहे, तांबडा आहे, त्याला आपण तांबडा समुद्र पण म्हणतो. काहीचं काळं आहे, काहीचं हिरवं आहे, काहीचं वेगवेगळं आहे का नाही. मग मॅक्झिमम याचं नाही का पाणी कसं आहे रे, तर पूर्ण समुद्राचं पाणी कसं आहे, निळं आहे. म्हणून आकाशाचा रंग निळा आहे असं म्हटलं जाते. तर या मागचं त्यावर नाही का त्यांनी संशोधन केलं आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय, त्यांना रमण इफेक्ट असे म्हणतात. त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी असं केलेला शोध लावलेला आहे, की बघा पा, आता याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे नाही का मॉडेल आणलेलं आहे. पाणी घ्या, एखादं समुद्राचं पाणी त्यांनी ते निळं पाणी घेतलं, काचेच्या ग्लासमध्ये टाकलं, तर आपल्याला आपल्या पाण्यासारखं दिसू लागलं, पण पूर्ण पाणी तर निळं दिसत आहे. या मागचं कारण काय आहे, प्रकाशाचे विकिरण. पा, सूर्यप्रकाश ज्यावेळेस नाही का आपल्या याच्यावर पडतो, पडल्यानंतर नाही का आपल्या या पाण्यावर पडतो. पाणी कशापासून बनलेलं आहे, पाणी हे काय आहे रे, आपलं कंपाऊंड आहे. कशाचं, H2O, हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1, ह्याच्यापासून बनलेला आहे. ज्यावेळेस याच्यावर पडते तर अणूपासून काय तयार होतो, रेणू, त्याला मॉलिक्युल्स असं म्हणतात. त्या मॉलिक्युलवर पडल्यानंतर काय होते, की सूर्यामध्ये नाही का किती रंग असतात, तुम्ही रेनबो मध्ये पाहिलेला आहे, रेनबो म्हणतो आपण त्याला, म्हणतो की नाही. किती रंग आहेत, 7 रंग आहे की नाही. तानापी ही पाला, यामध्ये नाही का सर्वात जास्त विचलन कशाचं होते, तर निळ्या याचं होते. आपल्या बोटाचे ठसे आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे याचे आहेत की नाही, प्रत्येकाचे ठसे वेगवेगळे आहेत. तसंच नाही का त्या पाण्यावर पडल्यानंतर नाही का काय होते, दोघांमध्ये नाही का काय होते, तरंग लांबी होते, तरंग होते. आणि त्यातून नाही का काय झालेलं आहे, की त्यांनी सिद्ध केलेलं आहे, हे प्रकाशाचे विकिरण काय होतात, सूर्य ज्यावेळेस त्या पाण्यावर पडतो त्यावेळेस नाही का निळा रंग त्याच्यामध्ये येतो आणि याचंच रिफ्लेक्शन परावर्तित होऊन नाही का आकाश आपल्याला निळं दिसते. असं त्यांनी संशोधन केलं. आता त्याच्यासाठी एक तुम्हाला उदाहरण देतो बघा पा, तुम्ही डीजे पाशी कधी डान्स केलाय का रे, कोण केलाय, व्हेरी गुड. पा, डीजे पाशी पा, डीजे तर तिथं वाजतो, पण आपण नाही का इथंशी डान्स म्हणजे आपण धनारतो की नाही. पत्र जर असेल तर टीन असेल तर ते पण धनारतो. यामागचं काय रे, वेवलेंथ असतं. म्हणजे काय असते बघा पा, तिथं डीजे व्हायब्रेशन मुळे नाही का ते होते. तसं सूर्याचे किरण ज्यावेळेस नाही का त्या मॉलिक्युलवर पडतात, त्यांच्यातही नाही का काय होते, व्हायब्रेशन होते. परंतु ते मॉलिक्युल एवढे छोटे असतात ते आपल्याला डोळ्यांनी दिसू शकत नाही. मग ते ते किरण ज्यावेळेस पडले त्यामध्ये जे काही व्हायब्रेशन होते ना, ते व्हायब्रेशन नेमकं कसं होते, हे जे काही सांगणारं जे काय असते त्यांना नाही का काय म्हणतात, स्ट्रोपिंग. अशा स्ट्रोपिंग नाही का दाखवले जाते, त्यांना रमण स्ट्रोपी असे म्हणतात. त्यामध्ये त्यांनी शोधले जाते आणि ते किती प्रमाणात आहे, यातून आपल्याला काय सिद्ध होते, की एखादा पदार्थ आहे म्हणजे एखादं मिश्रण आहे, त्या मिश्रणामध्ये नेमके कोणकोणते घटक आहे ते या स्ट्रोपिंगमुळे नाही का आपल्याला शोधता येते. मग या रमण इफेक्टचा फायदा कुठं कुठं झालेला आहे, कृषी क्षेत्रात झालेला आहे, पुन्हा मेडिसिन मध्ये झालेला आहे, फॉरेन लॅबोरेटरीमध्ये पण झालेला आहे. कृषीमध्ये कसं रे, आपल्या शेतामध्ये जे काही पिकावर वेगवेगळे रोग पडतात ना, ते त्या रोगांना नाहीसं करण्यासाठी नेमकं कोणता घटक वापरला पाहिजे, ते म्हणजे त्या कीटकामध्ये नेमकं कोणतं केमिकल असते, त्या केमिकलला मारण्यासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे, ते हे कशातून सिद्ध झालेलं आहे, या रमण इफेक्टमुळे झालेलं आहे. आणि असंख्य अशी प्रगती, आपल्याला वेगवेगळे आजार होतात, त्या आजारावर इलाज नेमका काय करावा त्यासाठी पण नाही का काय करण्यात आलेलं आहे, या रमण इफेक्टचा वापर केला जातो. आणि अजून सर्वात महत्वाची, आपण ड्रायव्हिंग करत असतो बघा पा, रस्त्याने जात असताना नाही का भारतातील सर्वात जास्त ऍक्सिडेंट कशामुळे होतात माहितीये का, हे ड्रिंकिंग करून गाडी चालवण्यामुळे होतात. मग शासनाने एक नाही का रूल्स काढलेला आहे, जो कोणी दारू पिऊन नाही का गाडी चालवल त्यांना खूप मोठा दंड बसते. कधी कधी त्यांचं
लायसन पण कॅन्सल होऊन जाते आणि शासनाचा पण नियम आहे. मग एखादा जर नाही का कोणी जर दारू पिऊन जर गाडी चालवत असेल, मग त्याने किती दारू पिली, त्याच्या शरीरामध्ये किती अल्कोहोल होतं, हे अल्कोहोल कशामुळे चेक केले जाते, या रमन इफेक्टच्यामुळेच नाही का अल्कोहोल चेक केले जाते. त्याचे रक्ताचे नमुने घेतले जातात आणि त्या रक्तामध्ये किती अल्कोहोल आहे हे कशामुळे चेक केले जातात, तर या रमन इफेक्टमुळे केले जातात. आणि असंख्य नाही का जसा रमन इफेक्टचा शोध लागला तेव्हापासून नाही का हे जग कशाच्या कोणीकडे झुकलं, तर हे विज्ञान युगाकडे, याला म्हणतात डिजिटल युगाकडे नाही का याची वाटचाल चालू झालेली आहे. या रमन इफेक्ट नाही का अख्खं जगत बदलून टाकण्याचं काम केलेलं आहे. मग आणि हे काही जे काही चंद्रशेखरांनी केलेलं आहे, हे संशोधन केलेलं आहे, यासाठी का असं काय भरमसाठ त्यांना पैसा लागला का? नाही. त्यांनी एकदम साध्या गोष्टीतून नाही का हे संशोधन केलेलं आहे. बघा बा, आज जर अमेरिकेला गेलं तर त्यांना नाही का मोठमोठ्या हायपा अशा पंचतारांकित नाही का लॅबोरेटरी असतात, त्याच्यामध्ये त्यांनी नाही का वारंवार एक्सपेरिमेंट करत असतात. परंतु असली कोणतीही सुविधा आपल्या शास्त्रज्ञांना नव्हती. तरी पण त्यांनी काही या बिकट परिस्थितीतून एवढं मोठं संशोधन केलेलं आहे. तर एखादा साधा व्यक्ती जर एवढं मोठं संशोधन करत असेल, जगाला बदलत असेल, तर त्यांच्याकडून आपणही प्रेरणा घ्यावी आणि नाही का प्रेरणा घेऊन नाही का आपल्यामध्ये काय करावी, आपणही त्यांच्यासारखे सायंटिस्ट व्हावे. आज जगभरामध्ये आपल्याकडे टॅलेंटेड भरपूर आहे, परंतु काय अंधश्रद्धेमुळे नाही का आपण याच्यापासून दुरावलेलो आहोत. आणि हे जर आपल्याला जर सायंटिस्ट व्हायचं असेल, तर त्यासाठी सर्वात महत्वाचं आहे काय, आपल्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणं. वैज्ञानिक दृष्टिकोन कधी निर्माण होतो, त्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत. त्याला म्हणतात 3D. 3D म्हणजे पहिला डी. 3 डी आपल्याला आपल्या जीवनात अवलंबावा लागेल, तेव्हा कधीतरी आपल्यामध्ये काय होईल रे, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल. पहिला डी आहे डिसिप्लिनचा. जर तुमच्यामध्ये जर शिस्त असेल तर तुम्ही प्रगती करू शकता, शिस्त नसेल तर. आणि प्रत्येक स्कूलचं जे काही यश आहे ते निम्मे यश कशावर अवलंबून आहे, डिसिप्लिनवर आहे. ज्या स्कूलमध्ये डिसिप्लिन नाही, आपली शाळा अशीच गावंढळ म्हटल्या जाते. म्हणून तुम्ही बी स्वतःमध्ये जर तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं असेल, तुमच्यामध्ये जर वैज्ञानिक दृष्टिकोन जर डेव्हलप करायचा असेल, तर पहिलं काम आहे डिसिप्लिन मध्ये राहणं. एड्या वाकड्यासारखं राहणं नाही, जे काही रूल्स आहे ते रूल्स फॉलो करणं, त्याला म्हणतात डिसिप्लिन. आणि सेकंड आहे डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे काय, की आपण जे काही काम हाती घेतलेलं आहे त्याला योग्य दिशा मिळणं महत्वाचं आहे. आणि हे दिशा मिळवण्याचं काम कोण करत असतात, आपले गुरु करत असतात. इथं बसलेला हा पूर्ण स्टाफ, टीचर स्टाफ कशासाठी आहे, आपल्याला योग्य दिशा देण्यासाठी आहे. पण परंतु पहिले तुमची तयारी तर पाहिजे ते. आणि म्हणून पहिलं काय आहे डिसिप्लिन, दुसरं काय आहे डायरेक्शन, योग्य दिशेनं आपली वाटचाल करणं, आपला अभ्यास करणं, काम करणं, टाइमापुरतं तेवढंच खेळणं, जास्तीत जास्त अभ्यासात वेळ घालणं, त्याला म्हणतात योग्य दिशा. आणि तिसरा डी आहे कोणता, डेडिकेशन. म्हणजे जे काही तुम्ही काम करता, अभ्यास करायला की पूर्ण झोकून देऊन त्याच्यामध्ये समर्पण आपलं अर्पित करणं. नाही तर इकडे काही स्टुडंट काय करतात रे, इकडे टीव्ही बी बघतात, इकडे शुद्धलेखन बी लिहितात, आणि तिसरं 2 कामे एकाच टाइम करतात, बरोबर. आणि यासाठी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर काय म्हटलेले आहे, एक ना धड भाराभर चिंध्या. ज्यावेळेस तुम्ही एक काम करताना एकावरच कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. ते लिहायले का मन लावून लिहायचं, तेव्हा सुंदर हस्ताक्षर येते. जर तुम्ही रीड करत असाल तर फक्त रीडच करायचं, नाही तर इकडे गाणे चालू आणि आपलं रीडिंग चालू, अशाने रीडिंग इफेक्टिव्ह होईल का आपलं, नाही. म्हणजे तुम्ही जे काही काम करताना पूर्ण झोपून देऊन नाही का काम करणं, यालाच काय म्हणतात, फुल डेडिकेशननं काम करणं. फुल डेडिकेटेड आहे म्हणायचं तू त्याच्या कामाप्रती, असं म्हणतात. मग जर आपल्यामध्ये जर वैज्ञानिक दृष्टिकोन जर निर्माण करायचा असेल, तर आपल्याला 3 गोष्टीची आवश्यकता आहे. कोणकोणती, त्याला 3D म्हणतात. पहिली कोणती आहे रे सांगा, डिसिप्लिन, दुसरी डायरेक्शन, आणि तिसरं डेडिकेशन. या 3 गोष्टीचा आजपासून तुम्ही तुमच्या जीवनात अवलंब करा आणि उद्याचे भावी नाही का तुम्ही सायंटिस्ट व्हावं, अशी मी सदिच्छा देतो. आणि हे माझे छोटेसे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.